लागली, काही गळ्यामध्ये सोन्याची साखळी घालतात का आणखी गळ्यामध्ये सापच आहे. आणि सर्व बहिणी अपमान करत होत्या, सती सहन करत होती. आणि पुराणामध्ये वर्णन आलं, सती सर्व अपमान सहन करून आपल्या आईजवळ आली. आणि ज्यावेळी आईजवळ आली त्यावेळी महाराज आईजवळ आल्यानंतर महाराज सतीच्या आईने सतीला पाहिलं. दोघींच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या. आणि शास्त्र म्हणतं, मुली करता मुला करता एकच कोर्ट आहे, त्या कोर्टात सर्व गुन्हे माफ होतात. म्हणले ते कोर्ट कोणतं आहे? गेवरायचं आहे का बीडचं आहे? म्हणले गेवरायचं नाही बीडचं नाही. म्हटले मग? म्हणले तुमच्या घरातलंच. म्हणले आमच्या घरात कोणतं कोर्ट आहे? म्हणले तुमची आई ते कोर्ट आहे, इथं सगळे गुन्हे माफ आहे. मुलाचे सर्व गुन्हे माफ करू शकते फक्त आई. मुला करता जे काही आई करू शकते, एखाद्या वेळी तो बाप सुद्धा नाही करू शकत. आणखी जवळ येऊन बोलू का? लवकर लक्षात येईल. घरात जर लहान मुलगा असेल आणि त्याच्या जर नाकातून गंगा यमुना सुरू झाल्या तर बाप म्हणतो, याला घे तिकडं, याला स्वच्छ पुसून बिसून व्यवस्थित करून माझ्याकडे दे, ही घाण असं नको देऊ माझ्याकडं. आणि महाराज गंगा यमुना नाकातून वाहतात तरी ती जवळ घेते, अगोदर त्याची एक पप्पी घेते. आणि नंतर नाक साफ करते. ही आई आहे, ही आई आहे. अगोदर जसा आहे तसा घेऊन पप्पी घेणारी आई आहे, नंतर साफ करते. यानंतर जगामध्ये तेवढं प्रेम करणारं तुम्हाला कोणी मिळणार नाही, बिलकुल नाही. म्हणून आई आहे तोपर्यंत दुःख न लागी माँ तेरी आँखियाँ. शास्त्र म्हणतं, जोपर्यंत आई आहे तोपर्यंत जर आपल्यामुळे आईच्या डोळ्यातनं पाणी आलं की समजा तुमचं जीवन निरार्थक आहे. तुमची सगळ्यात मोठी देवपूजा ही आहे की माझ्यामुळे माझ्या आईला, माझ्यामुळे माझ्या वडिलाला त्रास होऊ नये. एवढा जर लग्नापर्यंत तुम्ही नियम पाळला तरी तुम्ही तुमची तीच देवपूजा, तुम्हाला दुसरी देवपूजा करायची गरज नाही. आणि जर तुम्ही पूजा करून आई वडिलाला दुखवलं तर म्हणले किती जरी पूजा केलं तर तुझं कल्याण होणार नाही, बिलकुल होणार नाही. म्हणून लग्ना अगोदर स्त्रीनं, कन्येनं महाराज आपल्या आईच्या डोळ्यातनं पाणी आपल्यामुळे येईल, वडिलाच्या डोळ्यातनं पाणी येईल असं काही कृत्य करू नये. महाराज लग्ना अगोदर कन्याने असं राहावं की लग्न झाल्यानंतर गल्लीनं म्हणावं की खरंच आमक्याची पोरगी होती, तिचं कन्या म्हणून घेणं. नाही तर हिचं लग्न झालं, वाट लावल्याबरोबर वाट्यावर 5 जणी बसल्या आणि बरं झालं अवदासा गेली. कपभर पाण्यात जीव जेव्हा अशा मुलीनं, कपभर. जाऊ द्या त्याला, जाऊ द्या, तुम्ही नका ना खेळू त्याच्याबरोबर. तो काय वाघ आहे का बरं आजी? कायच कराव, गावातलंच आहे बरं, मी काय सोबत नाही आणलं. ज्या दिवशी तुमच्यामुळे तुमच्या आई वडिलाच्या डोळ्यातनं पाणी येईल समजायचं आपण ते अख्खं वर्ष वायाला घातलं, अख्खं वर्ष. म्हणून विनंती, आज सतीला पाहिल्यानंतर आईला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. सतीची आई रडू लागली, आलिंगन दिलं. आणि महाराज ज्यावेळी सती आईजवळ रडली त्यावेळी महाराज सर्व अंतकरण मोकळं झालं. म्हणून मुलीला माहेरी याच्याकरता जावं लागतं. म्हणले कशा करता? म्हणले वर्षभर जे काही साचलेलं आहे ते गावाकडे गेली ना आई बरोबर 1 तास जरी बसली तरी
पूर्ण रिकामी होती. परत वर्षभर किती भरू द्या, मग 6 महिने वर्ष जरी लागलं तरी मग सहन करते. वर्षा 6 महिन्यातून गेली महाराज की जी अंतकरणातली जी महाराज ज्या गोष्टी कोणासमोर व्यक्त करता येत नाही, ज्या गोष्टी कोणाला सांगता येत नाही, त्या गोष्टीची चर्चा आई बरोबर केली का ती महाराज फ्रेश होते. पुन्हा संसार करायला 6 महिने लगेच पूर्ण फुल चार्जिंग. एक आईच अशी जागा आहे. आणि महाराज ज्याची आई गेली ना त्याला आईची किंमत नाही. महाराज दुनिया इकडची तिकडं व्हावी, परंतु महाराज लवकर आई जाऊ नये. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना कर. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना कर. मायेचा सागर जीवना कर. मायेचा सागर जीवना कर. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना कर. समाजासाठी कष्टाचा गमात कधी मिळेल कधी घडेल तिला उपवास. तुला मातीतून चढताना उडवेल काटाचे पास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना ममता भरे दिन कैसे दिए ओ मातर दिन कहाँ गए. ममता भरे दिन कैसे दिए ओ मातर दिन. ओ माँ तुझे ढूंढूं मैं कहाँ, माँ के बिना सुना है जहाँ. कौन भला दुनिया में बाकी जगह ले सका. कोई कह दे क्या होती है माँ. ममता की मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत. ममता की मंदिर की है तू
सबसे प्यारे मोर भगवान नजर आता है जब देखो तेरे सूरत जब तक दुनिया में आओ तेरा ही अचल पाए जन्मों के देवर हम प्यार अपना लिख पाए आए बाजे आए सागर दिलाती ने जीवन आई एक असं कोर्ट आहे, या ठिकाणी बालकाचे सर्व गुन्हे माफ होतात. म्हणून एक कवी म्हणतो, माझ्या आईला गणित येत नाही. एक कवी म्हणतो, माझ्या आईला गणित येत नाही. म्हणले 3 भाकरी वाढल्यानंतर एकच खाल्ली म्हणते. जीवनातला सगळ्यात मोठा आधार, जिथं मला सर्व व्यक्त होता येतं, अंतकरण मोकळं करण्याची एकमेव जागा आई आहे. आज ज्यावेळी सतीने आईकडे आली त्यावेळी डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या आणि सतीला प्रश्न केला, देवी महादेव नाही आले. त्यावेळी सतीच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या. सती म्हणू लागली, आई मी खूप विनवणी केली, खूप प्रार्थना केली, आणि शास्त्रामध्ये वर्णन आलं, घराची जर घरभरणी असेल तर शास्त्र म्हणतं घरभरणीला आवर्जून लेकीला आणि जावायला बोलावं. नाही लेक आणि जावाई आले वेळ नसेल तर पुराण सांगतं भाच्याला तरी कमीत कमी बोलून घ्यावं. मुलीच्या मुलाला म्हणले, मुलीच्या मुलाशिवाय घरभरणी पूर्ण नाही. मुलगी जर आली नाही तुमच्या यज्ञाला तर म्हणले शास्त्र म्हणतो तो यज्ञ पूर्ण नाही. म्हणून माहेरी कुठलाही कार्यक्रम असला की यज्ञ असो घरभरणी असो त्या कार्याला मुलगी यावी, जावई यावेत. फक्त जावाईने सासरवाडीला गेल्यानंतर सासू सासऱ्याच्या पाया पडू नये. बरं झालं म्हणा, आता मस्त वाटलं म्हणा. पहिलंच कुठं पडत होतं म्हणा, पहिलीच मला हाऊस आणि त्याच्यात पाडला तुम्ही पाऊस म्हणा. शास्त्र आहे बरं. भाचीने मामाच्या पाया पडू नये, भाचीने मामाच्या पाया पडू नये. उत्तर भारतामध्ये जर तुम्ही गेले तर उत्तर भारतामध्ये कन्येला आई वडील सुद्धा पाया पडू देत नाही, उलट कन्याच्या पाया पडतात, मुलीच्या पाया पडतात. उत्तर भारतामध्ये ती लक्ष्मी स्वरूप आहे. शास्त्र म्हणतं जावाई ज्यावेळी सासरवाडीला जातो त्यावेळी सासरवाडीला गेलेल्या जावाईने म्हणले गेल्यानंतर खाली हात जाऊ नये. शास्त्र आहे बरं. सासरवाडीला जाणाऱ्या जावाईने खाली हात जाऊ नये. म्हणले मग काय घेऊन जावं? म्हणले डिग्गीत 2 गव्हाच्या गोण्या. काय न्यावं? गव्हाच्या 2 गोण्या नाही. शास्त्र म्हणतं सासरवाडीला जावाईने गेल्यानंतर काहीतरी गोड पदार्थ घेऊन जावं. म्हणून आपल्याकडे फळं वगैरे घेऊन जाण्याची हे शास्त्र आहे बरं. तुम्हाला वाटत असन हे आपलं काहीतरी प्रोसेस नाही आहे, शास्त्र आहे. जावाई जर खाली हात गेला सासरवाडीला तर शास्त्र म्हणतं सासरवाडीला जर काही गोड पदार्थ घेऊन गेला नाही जावाई तर पुराण सांगतं म्हणले त्या जावाईच्या कामामध्ये अपयश येतं, त्याला कामात यश मिळत नाही. म्हणून आपल्याकडे पूर्वीपासून सासरवाडीला चालली का लोक फळं फ्रूट काहीतरी घेऊन जायचे. यांना वाटतं वगैरे पाहून सासऱ्याला खुश करण्यासाठी जावायचा मोठेपणा नाही, येडी हळद लय जावाय चांगला आहे म्हणा म्हणून नाही. शास्त्रे म्हणले ज्यावेळी सासरवाडीला जातात त्यावेळी काही गोष्टी सांभाळा. आणि कोणत्याच सासऱ्याने जावायला कधीच पाया पडून द्यायचं नाही, कधीच नाही. सासऱ्याने कधीच जावायकडनं पाया पडू घ्यायचं नाही, बिलकुल नाही. म्हणले सासरा जर जावाई जर पाया पडला
तर म्हणले सासरा दरिद्री येते, गरिबी होतो, सासऱ्यावर बिकट वेळ येते, वाईट वेळ येते, म्हणून सासऱ्याच्या कधीच जावायने बिलकुल नाही. तर तुम्ही बी कधी कधी पडान पाय मग सांगती गेली ना, आता आलाय ना धोंडा, आला जवळ धोंडा, धोंडे खाणारे धोंडे, सॉरी अंगठी नाही, त्याने 10 एकर नावर करून दिलं तरी पाया पडू नका. आता लय खुश झाले जा बाई. आता मला म्हणते महाराजाला आता घरी बोलितोच. बरं झालं, घरी बोलून 500ची नोट देतो म्हणे, 100 काय होते आता लय खुश झाले. वा, यांना पहिलीच हौस आहे ना. हे शास्त्र आहे बरं, विनोदाचा भाग सोडून द्या, खरंच शास्त्र आहे. शास्त्र सांगतं कन्याकडे किती जरी असलं तरी कन्याने आपल्या घरचं माहेरी काहीच देऊ नये. आणि शास्त्र सांगतं कन्याच्या घरी बापाने भोजन सुद्धा करू नये. शास्त्र म्हणतं बापाला कन्याच्या घरी भोजन करायचा अधिकार, राहण्याचा अधिकार तेव्हा आहे म्हणले जेव्हा कन्याचा मुलगा पैसे कमवायला लागला तेव्हा तुम्ही कन्याचं घरचं खाऊ शकता. तोपर्यंत कन्याच्या घरचं बापाला खायचा अधिकार नाही. म्हणले मुलीचा मुलगा नोकरीला लागला, काही पैसे कमवायला लागला की मग मुलीचे आईवडील तिथं राहू शकतात, मुलीचं खाऊ शकतात. तोपर्यंत मुलीच्या बापाला मुलीच्या घरचं खायचा अधिकार नाही. आता ह्यो नेमकं मुलीकडे जातो आणि मुलीचे चांगले गहू आलेले पाहतो, आणि ताई ती म्हणते काय गाई गहू चांगला दिसतो, डिगेत 2 गोण्या टाका, काय मुलीचा गाऊन मग माग बी. मुलीचं काही खाऊ नये, मुलीचं घेऊ नये. शास्त्रे पूर्वी लग्न जमल्यानंतर गोदान करायचे, गाय दान करायचे. ताई आता तुझं लग्न, ही गाय तुझी. शास्त्रे म्हणले गाय दान केल्याशिवाय कन्यादानाचं पुण्य मिळत नाही, म्हणून पूर्वीचे लोक गाय दान करायचे. आता गायच महाराज गावातच सापडते की नाही एखादी गावरान काय माहिती. दान तर लय विषय लांब राहिला. गोदान केल्याशिवाय कन्यादानाचं पुण्य मिळत नाही, गायदान करावी लागते. म्हणून आता प्रोसेस सुरू झाले. चांदीची का व्हायना करतात, चांदीची दान करतात काय नाही. आता ओरिजिनल करता आली तर चांदीची कमीत कमी गोदान करावं. महाराज आपल्याकडे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या पूर्वीचे लोक पाळायचे. आता नुसतं मला पान फुलवा, शिक्षण झालं थोडं 10वी 12वी पर्यंत, तिला जरा इंग्लिश थोडं 2-3 वाक्य येतात, मराठी थोडी इकडं तिकडं बोलती, आई बिचारी अडणी, आणि ती तिला शायनिंग आणते. हे 2-4 वाक्य पाठ करणारे असे धरू आणले पाहिजे. काय होतंय, धर इकडचे नाही, धर तिकडचे नाही, धर शेताच्या कामाचे नाही, धर घरच्या कामाचे नाही. ते म्हणतो मी शेतात जाऊ का, मी शिकलोय. आता तू शिकून काय करतो, आता भीक मागायची वेळ आली तुझ्या शिक्षणाने. अर्धवट माणसाने राहू नये. अर्धवट कोणत्या क्षेत्रात माणूस चांगला नसतो बरं, कोणत्याच क्षेत्रात नाही. ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये पूर्ण ज्ञान असेल तर आनंद आहे. भगवान सूर्य म्हणतात ऋषींनो, सतीला आईने समजावलं आणि समजावल्यानंतर सतीचं दुःख दूर झालं. सती चरणावरती पडली आणि म्हणली बाबा दिसत नाही, मला बाबांचं दर्शन करायचंय, बाबांची भेट घ्यायची. त्यावेळी सांगितलं जा यज्ञ मंडपामध्ये. आणि यज्ञ मंडपामधल्या म्हणल्यानंतर ही पळत पळत महाराज वडिलाला भेटण्याकरता गेली. कारण शास्त्र आहे मुलीचा बापात जास्त जीव असतो, मुलीचा बापात जास्त जीव असतो. आणि बापाचा सुद्धा मुलीमध्ये जास्त जीव असतो आणि आईचा मुलामध्ये जास्त जीव असतो. आईचा कोणामध्ये जास्त जीव असतो, पोरात. रात्री 12-1-2 वाजेपर्यंत जरी फिरलं तरी हे म्हणते माझा वाघ अजून आला नाही, तुझा वाघ गटारात लोळतोय. आणि म्हणते माझा वाघ कुठं असन, कसा असन, जेवला का नाही, जेवण काय ते गटारात, काय गटार खाईन काय. शास्त्र म्हणतं बापाला मुलगी अतिप्रिय आणि आईला मुलगा अतिप्रिय राहतो. मुलात जास्त जीव तुमचा आहे. तुम्ही खरं सांगा, तुम्हाला मसोबाची शपथ आहे, खोटं बोलायचं नाही बरं.
सांगा खरं, मुलात जास्त जीव का तुमचा मुलीत जीव आहे? फक्त घरी गेल्यावर भांडू नका, आईला भांडू नका. तुम्ही आई झाल्यावर तुम्हाला कळल तुमचा जास्त मुलीत जीव राहतो का मुलात. तुम्ही आई झाल्यावर तुम्हाला कळल की तुमचा मुलात जास्त जीव आहे का मुलीत जास्त जीव आहे. तुम्हाला पेडाच लागतो. कशाला? काडी लावायला. शेवट काडी लावायला पेडाच लागतो ना, पेड्याशिवाय जमत नाही काडी. परंतु शास्त्रामध्ये वर्णन आलं बरं, अग्निडाग कन्या सुद्धा देऊ शकते बरं. म्हणून ज्याला मुलगा नाही त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. अग्निडाग देण्याचा अधिकार मुलीला सुद्धा आहे. महाभारतामध्ये याची कथा आहे मोठी, आता तेवढं सांगायला मला वेळ नाही. मुलगी सुद्धा अग्निडाग देऊ शकते. महाराज शास्त्र सांगतं मुलीकडनं जरी वंश चालला तरी तो त्याचाच वंश आहे. सावता महाराजांचा वंश मुलाकडचा नाही आहे, मुलीकडचा आहे. संत शिरोमणी सावता महाराजांचा जो आता वंश चालू आहे हा त्यांच्या मुलाकडचा वंश नाही, मुलीकडचा वंश आहे. कारण महाराजांचा मुलगा, म्हणून असं काही टेन्शन घेऊ नका की आपला वंशाचा दिवा पाहिजे, मुलीकडनं वंश चालला तरी चालतोय असं काही नाही. मुलगाच पाहिजे, ज्याला मुलगी आहे त्याने बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही, तीच आपला वंश आहे समजायचं. पुराणामध्ये वर्णन आलं, ज्यावेळी सती वडिलाजवळ आली आणि वडिलाजवळ आल्यानंतर महाराज वडिलांनी दूर ढकललं आणि दूर ढकलल्यानंतर बाकी कथा मी काल सांगितली. राग आला, दुःख झालं आणि तिनं ठरवलं आता 3 वाजत आले, मी काय दक्षापाशी राहत. ज्याला कळालं त्याला धन्यवाद. काही काहीला कळण सप्ताह झाल्यावर एकटीच हसती. नवरा म्हणला काय झालं? म्हणजे त्या महाराजांनी अमुक अमुक सांगितलं होतं. नवरा म्हणला 15 दिवस झाले महाराज का सांगून गेला आणि तू आत्ता हसती. ती म्हणली त्या दिवशी माझ्या लक्षातच नाही आलं. याला धक्का स्टार्ट गाडी म्हणतात. लेट करण. सतीने ठरवलं आता दक्षाकडे राहायचं नाही. यज्ञामध्ये देह सोडला आणि ती सती पुढच्या जन्मात हिमालयाच्या घरी पार्वतीच्या रूपामध्ये प्रगट झाली. आणि पार्वतीच्या रूपामध्ये प्रगट झाल्यानंतर भगवान सूर्य म्हणतात, ऋषींनो महादेवाचा आणि पार्वतीचा सुंदर विवाह संपन्न झाला. परंतु वर्णन असं येतं, महादेवाने ज्यावेळी लग्न करायचं ठरवलं त्यावेळी महाराज सर्व देवता हिमालयाच्या नगरीकडे आपापल्या वाहनावर बसून निघाले. परंतु महादेवासोबत कोणीच नाही. कारण महादेवाकडं महाराज कपडे तसे नाहीत, पैसे तसे नाहीत, गाडी तशी नाहीत. आणि तुमच्याकडं महाराज लोक जे फिरतात ना, तुम्हाला जे हरी घालतात ना, हे फक्त पैशामुळं घालतात बरं. हे फक्त पैशाची सोबती आहेत. सर्व देवता महादेवाला सोडून पुढे निघाले. आणि ज्यावेळी सर्वांचं आगमन हिमालयाच्या नगरीमध्ये झालं त्यावेळी पुराणामध्ये वर्णन आलं, सर्वांचं स्वागत केलं. विष्णूला पाहिल्यानंतर सगळ्यांना वाटलं हाच नवरदेव असला पाहिजे. आणि पळत पळत काही जण आले, म्हणले नवरदेव तुम्हीच? म्हणले मी नवरदेव नाही. म्हणले मी नवरदेवाचा कलावरा आहे. लोकांनी बसल्या बसल्या डोकं लावलं. म्हणले कलावरा जर एवढा सुंदर आहे तर नवरदेव किती सुंदर असेल. भगवान विष्णू म्हणले थांबा, आल्यावर कळल. विष्णूच्या पाठीमागून लगेच इंद्र आला. इंद्र सुद्धा दिसायला सुंदर. इंद्राला पाहिल्याबरोबर म्हणले 100% आता हाच नवरदेव आहे. महाराज इंद्राजवळ आले आणि इंद्राला म्हणले नवरदेव तुम्ही? म्हणले बिलकुल नाही. मग म्हणले मी सुद्धा कलावरा. बापरे, म्हणले ही कलवरे जर एवढी सुंदर आहे तर नवरदेव किती सुंदर असं. इंद्र म्हणला थांबा, येईनच नवरदेव, आल्यावर कळन. आणि सर्वात शेवटी महादेव. आणि ज्यावेळी सर्वात शेवटी महादेव आले त्यावेळी महाराज छोटे छोटे मुलं गल्लीमध्ये महादेवाला पाहण्याकरता, महाराज नवरदेव पाहण्याकरता मेन येशीमध्ये. आणि महाराज महादेवाच्या गळ्यात मुलांनी पाहिला साप. एकाने केला अरे बाप, अरे बाप रे बाप.
बाप रे बाप महादेवाच्या गळ्यामध्ये केवढा मोठा साप बाप रे बाप बाप रे बाप महादेवाच्या सर्वांनी बाप रे बाप बाप रे बाप महादेवाच्या गळ्यामध्ये केवढा मोठा अरे साप पाहून पोरांचा झाला तर काप साप पाहून पोरांचा झाला तर काप अरे बाप महादेवाच्या गळ्यामध्ये केवढा मोठा साप बाप रे बाप बाप रे बाप महादेवाच्या गळ्यामध्ये पोराने पाहिला साप आणि त्यानं केलं अरे बाप म्हणले आतापर्यंत असा नवरदेव कधी हिमालयाच्या नगरीत आला आपल्या गावात आला नाही. पुराणात वर्णन आलं महादेवाच्या गळ्यात साप आणि पुढं नाचणारे भूत महाराज असं वर्णन आलं पुराणामध्ये. म्हणले काही जण डोक्यावर नाचत होते, काही जण हातावर, काही जणाला 3 मुंडके तर काहीला मुंडकच नाही. आणि ज्यावेळी एवढं विचित्र हे सगळं दृश्य पाहिलं मुलं घाबरले. महादेवाच्या लग्नात नाचायला कोण होतं? भूत होते. तेव्हापासून लग्नात भूत नाचतात म्हणजे नाचतात. भूताने त्यांची परंपरा सोडलीच नाही, आणखी नाचतात म्हणजे नाचतात. ते 12चं लग्न 3लाच लावतात भूत. मी आमच्याकडे सांगतो बरं, तुमच्याकडचे भूत मला काही माहिती नाहीत. आता तुमच्याकडे काय लग्नाला नाही आलो मी कधी, येईल आता एखाद्या वेळेस बादशीचं जमलं तर. आणखी नाही आलो, परंतु म्हणले 99% भूतामुळेच लग्न लेट येत. आणि रामाचं लग्न फक्त 14 मिनिट लेट झालं होतं. किती मिनिट? 14 मिनिट. फक्त वेळेनुसार 14 मिनिट. आता तुमचं 3 तास 12 मिनिटं लेट आहेत. बघा तुमचे काय हाल असते. मुहूर्ताला खूप महत्व आहे बरं. म्हणून लग्न ज्या मुहूर्तावर सांगितलंय ब्राह्मणाने त्याच मुहूर्तावर लावा. हे नाचणाऱ्याला एक बांबू पथक करा, एक बांबू पथक. आणि या पथकाला सांगूनच ठेवायचं. काय सांगायचं? बांबू पथकला 11 वाजेपर्यंत यांची वाट पहा. आणि 11 वाजेपर्यंत जर लग्न मंडपात नवरदेव नाही आला बांबू पथकला फोन लागायचे, चलो. आणि असे भूत हाणायचे बांबूनी, असे हाणायचे की म्हणलं लग्न 12लाच लागलं पाहिजे, एवढे हाणायचे. लग्न टायमाला लावा बरं. लग्नाचं मुहूर्ताचं खूप मोठं महत्व आहे. सुंदर महाराज महादेवाचं आगमन. महादेवाने वेळ कमी असल्यामुळे पार्वतीचा स्वीकार केला, लग्न झालं आणि मोठ्या आनंदामध्ये हिमालयवासियांनी लग्नाचा आनंद घेतला. मला वाटतं आपण सुद्धा थोडं उठून भजन करू, म्हणजे पाय मोकळे होतील आणि पुढच्या कथेत मन लागन. सर्वांनी उठून उभे राहायचंय. सर्वांनी गोल राऊंड करायचं बस. आज